विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. यापूर्वी आपण आपला जो फर्स्ट टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स, या फर्स्ट टॉपिकच्या अंडर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा आर्टिकल स्टडी केलेला आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा फाइंड आउट करायचा आहे? रिजिड बॉडीचा. त्यामध्ये डिफरंट ॲप्लिकेशन्स आपल्याला नंतर स्टडी करायचे आहेत. तत्पूर्वी याच मोमेंट ऑफ इनर्शियाला रिलेटेड अतिशय इम्पॉर्टंट दोन थेरम आहेत. दॅट इज द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड थेरम ऑफ द परपेंडिक्युलर ॲक्सिस. द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस मध्ये स्टार्टिंगला आपल्याला जो थेरम स्टडी करायचा आहे दॅट इज द थेरम ऑफ द पॅरलल ॲक्सिस. तर पॅरलल ॲक्सिस मध्ये एक रिजिड बॉडी आपल्याला विचारात घ्यायची आहे. मग रिजिड बॉडीचे एक्झाम्पल आपण काय घेतलेलं आहे? स्टोन घेतलेला आहे किंवा वुडन ब्लॉक असेल, त्या वुडन ब्लॉकला आपल्याला डिफरंट ॲक्सिस वरती आपल्याला रोटेट करायचं आहे. स्टोनला डिफरंट ॲक्सिस वरती रोटेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज द रिजिड बॉडी. स्टोन दिलेला आहे आपल्याला. आता या स्टोनला दोन प्रकारे रोटेट करायचं आहे. स्टार्टिंगला याचा जो ॲक्स ऑफ रोटेशन असणार आहे तो ॲक्स ऑफ रोटेशन ॲट एनीवेअर असेल, म्हणजे कुठून पण ॲक्स ऑफ रोटेशन पास आउट केलेला आहे. फॉर एक्झाम्पल ॲक्स ऑफ रोटेशन इथं आहे या बोटाजवळ. त्यानंतर हा जो काय पार्टिकल आहे, ही जी काही रिजिड बॉडी आहे, ही बॉडी काय करायची आहे? सेंटर ऑफ मास भोवती फिरवायची आहे. म्हणजे याची जर आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची म्हटलं तर या पद्धतीने आपण फिगर याची ड्रॉ करू शकतो. सपोज दिस इज द गिवन रिजिड बॉडी. ही रिजिड बॉडी आहे, वुडन ब्लॉक आहे, स्टोन आहे. त्याला आता दोन पद्धतीने रोटेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहिला जो आपला ॲक्स ऑफ रोटेशन असेल तो ओ पॉइंट मधून जाणार आहे. या डायग्राम मध्ये दाखवत असताना सपोज दिस इज द ॲक्स ऑफ रोटेशन पासिंग थ्रू एनी पॉइंट दॅट इज द ओ पॉइंट. हा ओ पॉइंट असणार आहे. पण याच्या बाजूने जर किंवा याच्या भोवती जर आपण बॉडी रोटेट केली, अखंड दगड जर याच्या बाजूने रोटेट केला तर याच्यावरती जो मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे दॅट इज आय ओ. आय स्टँड्स फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया, ओ स्टँड्स फॉर ॲक्स ऑफ द रोटेशन. पुढे काय करायचं आहे? सेम बॉडी, हा जो काय रिजिड ऑफ बॉडी आहे ही सेंटर ऑफ मास भोवती फिरवायची आहे. पण सेंटर ऑफ मासचे आपल्याला डेफिनेशन 11वी मध्ये झालेले आहे. सेंटर ऑफ मास कशाला म्हटलेला आहे? द पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी कॅन सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. असा एक पॉइंट या बॉडीमध्ये असणार आहे की तिथं सगळंच्या सगळं बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज द सेंटर ऑफ मास. मग याच्या भोवती परत काय करायचे? सेम बॉडी आपल्याला रोटेट करायची आहे. सपोज दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन अबाउट द सेंटर ऑफ मास. आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे? आय सी. आय फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया, सी फॉर द सेंटर ऑफ मास. आता या दोन्ही ॲक्सिस एकमेकाला कशा असणार आहेत? पॅरलल ॲक्सिस असणार आहेत. या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे, सपोज दिस डिस्टन्स इज एच. हा जो पॉइंट आहे याला सेंटर ऑफ मासचा सी पॉइंट घेतलेला. आता अखंड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्या अगोदर ही जी बॉडी आहे हे अनंत पार्टिकल मध्ये डिवाइड झालेली आहे. प्रत्येक पार्टिकलचं मास जर आपण डीएम एवढं विचारात घेतलं आणि सगळं जर ऍड केलं, इंटिग्रेशन डीएम म्हणजे ह्या बॉडीचं आपल्याला टोटल मास मिळेल. मग स्टार्टिंगला आपण काय करायचं आहे? एनीवेअरला एक छोटासा पॉइंट घ्यायचा आहे. त्या पॉइंट डी ठिकाणी घेतलेला आहे. त्याचं जे मास असणार आहे ते मास सपोज डी एम, व्हेरी व्हेरी स्मॉल. पुढे काय करायचे? पॉइंट्स जोडायचे आहेत. हा जो डी पॉइंट आहे तो पहिल्यांदा ओ ला जोडायचा आहे. त्यानंतर हा डी पॉइंट परत सी ला कनेक्ट करायचा आहे. आणि ट्रिग्नॉमेट्रीसाठी हा जो ओसी आहे हा ओसी प्रोड्यूस करायचा आहे, म्हणजे पुढं वाढवायचा आहे. आणि पुढं वाढवून वरून खाली एक परपेंडिक्युलर टाकायचा आणि त्या परपेंडिक्युलर नाव टाकायचं आहे एन. इथं एक्झॅक्ट काय असणार आहे? राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. परत एकदा पहा, हे अखंड रिजिड बॉडी आहे. ह्या रिजिड बॉडीला दोन पद्धतीने आपल्याला रोटेट करायचं आहे. पहिलं म्हणजे ऍट एनीवेअर ॲक्सिस असणार आहे, त्याला आपण नाव टाकलंय आय ओ. सेम वे दुसरं काय करायचं आहे? ही जी बॉडी आहे ही सेंटर ऑफ मास भोवती फिरवायची आहे, त्याला नाव टाकलेलं आहे आय सी. मग थेरमचं जे काय स्टेटमेंट आहे, तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल? स्टेट अँड प्रूव्ह थेरम ऑफ द पॅरलल ॲक्सिस. 2 ते 3 मार्काचा प्रश्न असेल. मग स्टेटमेंट आपल्याला मॅथमॅटिकल कसं लिहिता येते पहा. अखंड बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस दॅट इज आय ओ इज इक्वल टू, म्हणजे सेंटेन्स मध्ये टाकता येत आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू. हा एवढा पार्ट याचा स्टेटमेंट मधला झाला. इज इक्वल टू सम ऑफ म्हटलेला आहे. सम घ्यायचे, बेरीज घ्यायचे.
कोणाची सम घ्यायची आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द सेंटर ऑफ मास, दॅट इज द IC. हा IC झाला. अँड प्रोडक्ट म्हटलंय गुणाकार करायचा आहे. कोणाचा गुणाकार करायचा आहे? मास ऑफ द बॉडी, अखंड बॉडीचा मास आपण m घेतलेला आहे. आणि हे जे दोन पॅरलल ऍक्सिस आहेत यांच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर किती असणार आहे? h असणार आहे. त्याचा काय करायचं आहे? स्क्वेअर करायचा आहे. दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ द पॅरलल ऍक्सिस. आणि हेच आपल्याला आता खाली प्रूव्ह करून दाखवायचं आहे. हे सेंटेन्स मध्ये जर जायचं झालं तर काय सेंटेन्स येणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू, साधारण 2 ओळीचा आन्सर तयार झालं. इज इक्वल टू सम म्हटलंय, बेरीज करायची आहे. सम ऑफ इट्स अ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंटर ऑफ मास, दॅट इज द IC, अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा दोघांच्या मधलं डिस्टन्स असणार आहे. मग हा जर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचा असेल मॅथमॅटिकल पार्ट, तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे? हा जो पार्टिकल असणार आहे d ठिकाणचा छोटासा, त्याचं मास जे dm आहे, त्या पार्टिकलला काय करायचं आहे? त्या अखंड O ऍक्सिस भोवती फिरवायचं आहे. असे अनेक पार्टिकल जर आपण एकत्र केले तर आपल्याला इंटिग्रेशनचं साइन मिळणार आहे. सेम वे परत काय करायचं आहे? हा जो पार्टिकल आहे तो सेंटर ऑफ मास भोवती फिरवायचा आहे. आणि अखंड जर आपण बॉडीचा विचार केला तर याचं परत काय करायचं आहे? इंटिग्रेशन. म्हणजे ह्या बॉडीला जर आपण टोटली C भोवती जर फिरवलं तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला राहणार आहे IC इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये C आणि D. मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. किती डिस्टन्स असणार आहे? CD एवढा डिस्टन्स असणार आहे. म्हणजे इथं लिहिणार आहे आपण CD स्क्वेअर आणि त्याला मास किती असणार आहे? dm असणार आहे. हा कशाचा फॉर्म्युला झाला? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंटर ऑफ मास. आता याच पद्धतीनं तीच बॉडी जर आपण O ऍक्सिस भोवती फिरवली तर आन्सर असणार आहे इंटिग्रेशन मध्ये किंवा IO इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द पॉइंट O इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये OD स्क्वेअर आणि काय राहणार आहे? मास dm. आता ट्रिग्नोमेट्रीच्या सहाय्यानं आपल्याला OD स्क्वेअर डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. व्हेरी सिंपल, पायथागोरस थेरमचा यूज करायचा आपल्याला. इथं राईट अँगल ट्रायंगल आहे DN आणि O. इथं 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. हा हायपोटेन्यूज असणार आहे. ही एक साइड असणार आहे, ही दुसरी साइड असणार आहे. म्हणजे OD स्क्वेअरचा डिस्टन्स आन्सर काय आहे पहा. वी कॅन राईट OD स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर इज नथिंग बट स्क्वेअर ऑफ दिस साइड इज नथिंग बट स्क्वेअर ऑफ दिस साइड प्लस स्क्वेअर ऑफ दिस साइड, दॅट इज ON स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर इक्वल टू. आता ON चा आपल्याला आन्सर काढता येते. ON म्हणजे टोटल डिस्टन्स असणार आहे. दिस टोटल डिस्टन्स इज नथिंग बट दिस OC प्लस असणार आहे CN. दॅट मीन्स वी कॅन राईट ON स्क्वेअर इज नथिंग बट ब्रॅकेट मध्ये अखंड डिस्टन्स आहे ON इज नथिंग बट OC प्लस CN. सो वी कॅन राईट हिअर OC प्लस CN ब्रॅकेट स्क्वेअर प्लस रिमेनिंग इज द DN स्क्वेअर. इफ वी सॉल्व दिस वी कॅन राईट A प्लस B चा जो स्क्वेअर असतो त्याच मेथडने जर आपण सॉल्व केलं तर पहिल्यांदा मिळणार आहे OC स्क्वेअर प्लस 2 टाइम्स OC CN प्लस CN स्क्वेअर प्लस रिमेनिंग इज द DN स्क्वेअर. Now once again look this factor. CN square is nothing but this, DN square is nothing but this. Once again see the right angle triangle. Here also square of this side is nothing but square of this side plus square of this side. That means CN square plus DN square. CN square plus a DN square is nothing but a CD square. So our equation becomes OC square plus 2 times OC CN plus a CD square. This is the value of the OD square. Now we have to put this value of OD square in the above equation, that is IO. So our mathematical part nextly becomes, we can write here IO is equal to integration मध्ये OD square dm can be written like this. Integration as it is. This is the OD square. But OD square is nothing but OC square plus twice OC CN into plus CD square. So we can write here OC square plus 2 times OC CN plus CD square. And out of the bracket this mass dm. So if we solve this, next steps becomes multiply this dm for each factor. That means integration
OC square dm plus integration twice OC cn dm plus integration CD square dm. Now take constant out of the integration sign. OC it is constant. OC square integration dm plus twice OC integration Cn dm plus, this is the standard formula, Cn square dm. So this is about the IO. But from figure we can write, if we see the figure, in figure we get OC, and OC is nothing but H. This is our first factor. Secondly, integration dm. Integration dm, that means if we add these all smaller particles dm, then total mass of the body is suppose capital M. Integration dm is nothing but M. Remaining is the Cn square dm, CD square dm. Here is suppose D. CD square dm. CD square dm is nothing but, starting लाच आपण आन्सर काढलेला आहे, that is the moment of inertia about the center of mass IC. And one more thing, integration Cn dm is equal to 0 because moment of inertia about center of mass. Now if we put all these values in the above equation, our formula becomes IO is equal to, here is OC square, but OC is nothing but H, so we can write here H square. Here is integration dm. Integration dm is nothing but total mass, that is M, plus twice OC. OC is nothing but H into Cn dm is nothing but 0. And lastly, integration CD square dm. Our CD square dm becomes IC. 0 into any number becomes 0. And if we rearrange this equation, finally we can write IO equal to IC plus M into H square. So this is the mathematical form of the theorem of the parallel axis. Once again, see its a statement. Moment of inertia of a rigid body about any axis, that is the axis passing through the point O, is equal to बरोबर साइन दिलेला आहे, सम ऑफ, बेरीज करायची आहे कोणाची, IC म्हटलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द गिव्हन बॉडी अबाउट एन पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास, दॅट इज द IC, अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी, अखंड बॉडीचं जे मास आहे M, अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ॲक्सिस. याच्या दोन ॲक्सिस आहे, यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरनं जर त्याला डिवाइड केलं तर आपल्याला फायनल फॉर्म्युला मिळणार आहे IO बरोबर IC प्लस MH स्क्वेअर. तर या टाईपनं आपला हा थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस असणार आहे. अशाच पद्धतीनं दुसरा एक थेरम घ्यायचा आहे, तो म्हणजे थेरम ऑफ दी परपेंडिक्युलर ॲक्सिस. तर परपेंडिक्युलर ॲक्सिस मध्ये रिजिड बॉडीज आपल्याला विचारात घ्यायच्या आहे, बट बॉडी इज नॉट इरेग्युलर. Body is suppose laminar. Laminar means like this. Suppose this is the given body. हे लॅमिनर बॉडी आहे, याला परत आपल्याला तीन ॲक्सिस भोवती रोटेट करायचं आहे. पहिला जो ॲक्सिस असणार आहे तो व्हर्टिकली अपवर्ड असणार आहे किंवा पासिंग थ्रू इट्स अ प्लेन. सेकंड जो ॲक्सिस असणार आहे तो अलॉंग द सपोज वाय ॲक्सिस. तिसरा जो असणार आहे तो अबाउट काय असणार आहे, एक्स ॲक्सिस असणार आहे. जे तीन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आपल्याला इथं यूज करायचा आहे. म्हणजे हा लॅमिनर जो भाग आहे तो वन्स अगेन मी काय करतो, इथं परत या डायग्राम मध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. सी फिगर वन्स अगेन, थेरम ऑफ द परपेंडिक्युलर ॲक्सिस. रिजिड बॉडीच असणार आहे, इरेग्युलर नसणार आहे, स्टोन घेऊन चालणार नाही आपल्याला, लॅमिनर आहे. लॅमिनर बॉडीमध्ये आपल्याला तीन ॲक्सिस काढायचे आहे. सपोज दिस इज द लॅमिनर बॉडी. पहिला जो ॲक्सिस आहे तो समजा वरून खाली येतो, दॅट इज द झेड ॲक्सिस. म्हणजे याच्या भोवती जर तुम्ही बॉडी रोटेट केली तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय असणार आहे, झेड ॲक्सिस असणार आहे. हा इकडं जो जाणारा ॲक्सिस
हा वाय ऍक्सिस आहे आणि याच्या बाजूने जर बॉडी तुम्ही रोटेट केली तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपला आय वाय असेल. ऍक्च्युली हा ऍक्सिस इकडं असणार आहे, पण इकडं आपल्याला तो काढता येत नाही या दिशेला, म्हणून तो ऍक्च्युली इकडं असणार आहे. याच्या बाजूने जर आपण बॉडी रोटेट केली तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, आय एक्स असणार आहे. हे तिन्ही जे ऍक्सिस आहेत हे एकमेकाला कॉन्करंट आहेत, एकाच ठिकाणी इंटरसेक्ट होतात 90 डिग्री. म्हणजे जी रूम आहे, रूमचा जो कोपरा आहे, ह्या कोपऱ्यामध्ये उभा जो पिलर असेल त्याला आपण झेड ऍक्सिस म्हणायचं आहे. तिकडं जाणारा वाय ऍक्सिस असेल तर इकडं खाली येणारा हा एक्स ऍक्सिस असणार आहे. आणि हे जे प्रतल आहे, या प्रतलामध्ये आपण एक पॉइंट घ्यायचा आहे पी. त्याचं मास किती असणार आहे, फॉर एक्झाम्पल डीएम एवढा असणार आहे. आता या पी पॉइंट पासून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे आहे. इकडे एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, या दिशेला परपेंडिक्युलर असणार आहे, इथं एक्स ऑफ रोटेशन ओ असणार आहे. हा परत जोडायचा इथं पॉइंट. हा जर समजा आपण एम पॉइंट कन्सिडर केला, हा जर आपण एन पॉइंट कन्सिडर केला, तर एक्स ऍक्सिस आहे, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे काय असणार आहे, वाय एवढा असणार आहे. हे जे अंतर आहे किती असणार आहे, एक्स एवढा असणार आहे. हे जर वाय असेल तर इकडं परत हे वाय डिस्टन्स असणार आहे, इकडचं डिस्टन्स हे एक्स असणार आहे. व थेरमचं स्टेटमेंट काय सांगताय पहा. पॅरलल ऍक्सिसचं स्टेटमेंट वेगळं आहे, परपेंडिक्युलर ऍक्सिसचं स्टेटमेंट डिफरंट आहे. थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिनर बॉडी अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस दॅट इज द आय झेड इज इक्वल टू सम घ्यायचा आहे. कशाची सम घ्यायची आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेम लॅमिनर बॉडी अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस एक्स अँड वाय दॅट इज आय एक्स प्लस आय वाय. सो दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस. आणि हा परत आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीच्या सहाय्यानं मॅथमॅटिकल पार्टच्या सहाय्यानं सॉल्व्ह करायचं आहे, प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मग याच्यामध्ये हा जो पहिला पार्टिकल आहे पण एक घेतलेला आहे, तो काय करायचा आपल्याला, रोटेट करायचा आहे कशाभोवती, फॉर एक्झाम्पल एक्स ऍक्सिस भोवती. म्हणजे ही जी बॉडी आहे, या बॉडीचा उभा जो ऍक्सिस आहे त्याला आपण झेड म्हटलेला आहे. इकडं जाणारा ऍक्सिस जर वाय असेल तर इकडून जाणारा काय असणार आहे, एक्स ऍक्सिस असणार आहे. म्हणजे एक्स ऍक्सिस भोवती जर ही बॉडी आपण अशी रोटेट करायला लागलो तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळणार आहे आय एक्स. आणि आय एक्स इज नथिंग बट अखंड बॉडीचा विचार करतोय, छोटे छोटे तुकडे न विचारात घेतला सगळे तुकडे जर ऍड केले तर आपल्याला इंटिग्रेशन मिळणार आहे. मग काय इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असणार आहे, पी पॉइंटला जर आपण इकडं रोटेट केलं या ऍक्सिस भोवती तर हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स काय असणार आहे, वाय असणार आहे. तर इथं एक लक्षात ठेवायचं आहे, एक्स ऍक्सिस भोवती जर आपण बॉडी फिरवत असेल तर डिस्टन्स हे काय राहते, वाय स्क्वेअर राहणार आहे. त्याला मास किती असणार आहे, डीएम एवढा असणार आहे. हा एक पार्ट झाला. सेकंडली काय करायचं आहे, हा जो पॉइंट आहे किंवा ही जी बॉडी आहे, ही बॉडी आपल्याला वाय ऍक्सिस भोवती फिरवायची आहे. जे अखंड बॉडी वाय ऍक्सिस भोवती जर फिरवली तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळणार आहे आय वाय इज इक्वल टू वन्स अगेन इंटिग्रेशन. इंटिग्रेशन मध्ये वाय जर इथं असेल तर इथं काय असणार आहे, एक्स स्क्वेअर आणि मास किती असणार आहे, डीएम. थर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आय झेड. आय झेड म्हणजे हा जो बॉडी आहे, हा जो लॅमिनर बॉडी असणार आहे त्याला झेड ऍक्सिस भोवती रोटेट करायचं आहे. म्हणजे झेड ऍक्सिस भोवती जर रोटेट केलं तर हे डिस्टन्स आपलं काय असणार आहे, ओपी स्क्वेअर असणार आहे. पण पायथागोरसच्या थेरमनुसार इथं 90 डिग्रीचा अँगल जर तयार केला, हे वाय असणार आहे, हे जर एक्स असेल तर हे सुद्धा किती असणार आहे, एक्सच असणार आहे. जे इथं एक्स असणार आहे. मग पायथागोरस थेरम काय सांगतोय, स्क्वेअर ऑफ दिस साइड इज नथिंग बट स्क्वेअर ऑफ दिस साइड प्लस स्क्वेअर ऑफ दिस साइड. म्हणजे आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये ह्या दोघांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. बेरजेमध्ये वाय प्लस एक्स आणि त्याचा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे, बिकॉज इट इज अ हायपोटेनियस. ब्रॅकेटच्या बाहेर किती राहणार आहे, डीएम. दॅट मीन्स वी कॅन राईट इंटिग्रेशन मध्ये वाय स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन मध्ये एक्स स्क्वेअर डीएम. इकडच्या बाजूला काय असणार आहे, आय आणि झेड असणार आहे. मग याची जी पुढची स्टेप आहे, वी कॅन राईट हिअर अगेन इक्वल टू वाय स्क्वेअर डीएम म्हटलंय. वाय स्क्वेअर डीएम इथं आपण काढलेला आहे. वाय स्क्वेअर डीएम इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एक्स ऍक्सिस. दॅट मीन्स वी कॅन राईट हिअर आय एक्स प्लस साइन असणारच आहे. इथं एक्स स्क्वेअर डीएम म्हटलेला आहे आणि एक्स स्क्वेअर डीएम इज नथिंग बट आय वाय. इकडच्या बाजूला आपला आय झेड असणार आहे. सो दॅट इज द मॅथमॅटिकल फॉर्मॅट ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस. म्हणजे दोन थेरम आपण स्टडी केलेले आहेत. पहिल्यांदा पॅरलल ऍक्सिसचा थेरम स्टडी केलेला आहे 2 ते 3 मार्कासाठी, आणि त्यानंतर आपण परपेंडिक्युलर ऍक्सिसचा थेरम स्टडी केलेला आहे. परपेंडिक्युलर मध्ये आपण
Iz is equal to Ix plus Iy. So this is about the theorem of the parallel and the perpendicular axis in topic rotational dynamics under the article moment of inertia. That is theorem of parallel axis and theorem of the perpendicular axis. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबायचं आहे. जवळजवळ 80% 90% सिलेबस आपला ह्या टॉपिकचा कव्हर होत आलेला आहे. आता एक 2-3 पॉईंट राहिलेले आहेत, ते म्हणजे ॲप्लिकेशन्स ऑफ दी मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, थँक्यू.